भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो। संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्याचसोबत श्री स्वामी समर्थ आणि भगवंताच्या चरणी देखील या ठिकाणी मी माझा नमस्कार पोचवतो। आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या अंतर्गत या ठिकाणी राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं एक अत्यंत मोठा गृहनिर्माण प्रकल्प संकल्पित होतोय, पूर्ण झालेला आहे आणि त्याच्या सदनिका वितरण कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे कार्यक्षम असे पालकमंत्री श्री जयकुमार गोरेजी, म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, ज्यांनी हा प्रकल्प करण्याकरता पुढाकार घेतला, ते सोलापूर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजय देशमुख मालक, त्याचप्रमाणे माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदार सुभाष बापू देशमुख, समाधानजी अवताडे, सचिनजी कल्याण शेट्टी, देवेंद्रजी कोठे, रणजितसिंहजी मोहिते पाटील, अभिजितजी पाटील, शिवाजी पाटील, राजाभाऊ राऊत, नरसिंह मेंगजी, चेतन सिंग केदार, शशिकांत चव्हाण, रोहिणी तळवळकर, शहाजी बापू पवार, मिलिंद शंभरकर, कुमार आशीर्वाद, सचिन ओंबासे, राहुल साकोरे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर मला या गोष्टीचं समाधान आहे की कालच ज्यांची पुण्यतिथी झाली असे या देशाला नवीन दिशा देणारे आणि नवभारताचं पायवा ज्यांनी रचला असे भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या स्मरणार्थ राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेने पुढाकार घेतला आणि एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा गृहनिर्माण प्रकल्प आज या ठिकाणी साकारलेला आहे। खरं म्हणजे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना तर मी धन्यवाद देईनच, पण त्याहीपेक्षा जास्त धन्यवाद मी देईन ते विजय मालक देशमुख यांना, कारण मला आठवतं विजय मालक माझ्याकडे आले होते आणि त्यावेळेस ते मला असं म्हणाले की साहेब रेनगर होत आहे, चांगलं आहे, आमचा काही त्याला विरोध नाही, पण एकाच ठिकाणी जर आपण इतकं केलं तर लोकांना सगळ्यांना एका ठिकाणी जाणं कठीण आहे। त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मालक ते होऊ द्या, तुम्ही पण एक प्रकल्प का घेत नाही, तुम्ही तशा प्रकारचा एक प्रकल्प केला पाहिजे। आणि मालकांनी त्या क्षणी सांगितलं की हो, आम्ही असा प्रकल्प करू आणि मी माझ्याच मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी हातामध्ये घेईल। आणि आज मला आनंद आहे की मी ज्या वेळेस जाऊन घरं बघितली, अतिशय सुंदर घरं या ठिकाणी तयार झालेली आहेत। खरं म्हणजे या देशामध्ये प्रधानमंत्री मोदीजी एक असे प्रधानमंत्री झाले की ज्यांनी सामान्य माणसाच्या मूलभूत गरजांना हात घातला आणि अन्न वस्त्र निवाऱ्यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर शिक्षण, आरोग्य, रोजगारासारख्या समस्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, पण त्याचवेळी अनेक लोक, जवळजवळ अर्धा भारत किंवा 40% भारत हा निवाऱ्याविना अशा प्रकारची भारताची परिस्थिती बघितल्यानंतर माननीय मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आणि त्या योजनेचे वेगवेगळे कंगोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्यातच प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत PPPच्या अंतर्गत काही प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आणि त्यातलाच हा प्रकल्प आहे
की ज्या प्रकल्पामध्ये अटल बांधकाम कामगार योजनेतनंही 2 लाख रुपये आपण दिलेले आहेत, ग्रीन बेल्टमध्ये आपण हा अलाव केल्यामुळे त्या ठिकाणी जागेची किंमत कमी झालेली आहे, प्रधानमंत्री आवास योजनेतले पैसे मिळालेले आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर करताही आपण राज्य सरकारकडनं पैसे दिलेले आहेत. त्यामुळे लाभार्थ्याला अत्यंत कमी दरामध्ये हे घर मिळालेलं आहे. इथला लाभार्थी हा ज्या भाड्याच्या घरात किरायाच्या घरात राहतो तिथे जेवढा किराया त्याला भरावा लागतो तेवढाच किराया त्याला आता किंवा तेवढेच पैसे त्याला बँकेचा हप्ता म्हणून भरावे लागतील आणि घर त्याचं स्वतःचं त्याच्या नावाने होईल. अशा प्रकारची रचना या संपूर्ण प्रकल्पाची आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर एकट्या सोलापूरमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांच्या आवास योजनेच्या अंतर्गत 48,000 घरांचं नियोजन आपण केलं. त्यातले 25,000 घरं हे पूर्ण झाले, 20,000 घरांमध्ये लोक राहायला गेले आणि उर्वरित घरं देखील या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि याकरता माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जवळजवळ 1,000 कोटी रुपये हे आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज गरिबाच्या घराचं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. आणि यासोबत आत्ताच आपल्याला ग्रामविकास मंत्री पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत आत्तापर्यंत आपल्याला गेल्या 5-7 वर्षात 10-12 लाख घरं बांधून पूर्ण करता आली. आणि आम्ही माननीय मोदीजींकडे आणि माननीय ग्रामविकास मंत्र्यांकडे गेलो आणि आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला वाढीव कोटा हवा आहे. ते म्हणाले किती तुमच्याकडे वेटिंग लिस्ट आहे. आम्ही सांगितलं तर 2018 पर्यंतचा सर्वे पूर्ण झालेला आहे, त्यानंतर नवीन सर्वे झाला नाही. 18 पर्यंतची वेटिंग लिस्टचा जर विचार केला तर 30 लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे घर नाही. आम्हाला वाटलं आपण 30 लाख सांगितलं, किमान 10 लाख तरी घरं हे देतील. पण मोदीजींनी आणि शिवराजसिंग चव्हाणांनी सांगितलं याच वर्षी पूर्ण 30 लाख घरं आम्ही तुम्हाला देतो. त्यामुळे 2018 पर्यंतची SC असो, ST असो, ओपन असो, कुठली कॅटेगरी असो, OBC असो, सगळ्या कॅटेगरीतले जेवढे आमचे नागरिक आहेत यांना 100% घरं ही आपण त्या ठिकाणी देतो. आणि मी ग्रामविकास विभागाचं अभिनंदन करेल की देशामध्ये सर्वाधिक वेगानं 30 लाख घरं मिळाली. त्यातली जेव्हा पहिली 15 लाख घरं मिळाली त्या 15 लाख घरांचं एका महिन्यामध्ये त्याचे